हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जामून जामून म्हटलं की बरेचशे जणांच्या तोंडात असं पाणी सुटतं. मात्र ते बनवायचं म्हटलं ना, बरेचशे जणांना प्रश्न पडतो कसं बनवायचं. आपण तळायला गेले की ते मध्येच फाटतात किंवा कच्चे राहतात, असे बरेचशे जणांचे कारणं असतात. तर चला अगदी अशी सॉफ्ट अशी जामून कशी बनवायची ते बघूयात. कमीत कमी इंग्रेडियंट्स मध्ये आपण अगदी छान असा जामून बनवूयात. तर चला, मी असे इथे 3 पावशेर खवा घेतली. त्यामध्ये एखादी कचरा वगैरे असेल तर काढून घ्या. नाही तर तुम्ही घरातच खवा तयार करून घ्या. ह्यामध्ये थोडीशी 1 चिमूटभर सोडा आणि 1 चिमूटभर मी शेंदी लोण टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये थोडीशी मैदा, म्हणजे साधारणतः मी तुम्हाला जर मेजरमेंटनी सांगायला गेलं तर तुम्ही पाऊण किलो खव्याला 100 ग्राम अशी मैदा घ्या. अजूनही जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं अजून टाकू शकता. अशा आपल्या तळहाताने सगळं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. 50 ग्राम त्याच्यामध्ये मी दूध पावडर टाकली, ते देखील असं मिक्स करून व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्या. अगदी सॉफ्ट हाताने सगळं एकजीव करून घ्या, हाताच्या तळव्यानी. मला वाटतं इथं आणखीन थोडं मैदा बसतं, म्हणजे जे आपण वरचं जे सांगितलं होतं की काय होतं, काही वेळी खवामध्ये मॉइश्चर जास्त असतो, म्हणून आपल्याला ते 50 ग्राम लागलं तरच टाकायचं, नाहीतरी नाही. थोडा वेळ असं ठेवून द्या. हे बघा, मी एवढं मैदा त्यातलं थोडंसं एवढं राहिलेलं आहे. 1 वाटी मैद्यामध्ये एवढं राहिलेलं आहे. आता मी चाचणी 5 वाटी साखर टाकलेली आहे आणि 3 वाटी पाणी टाकलेली आहे. तुम्हाला गोड आणखीन हवा असेल तर टाकून घेऊ शकता. शक्यतो एवढं सफिशियंट आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तवर आपण इकडे 5 ते 6 इलायची घेतलेली आहे आणि जायफळ घेतलेली आहे. इलायची शक्यतो तुम्ही सोलून टाका, मी तसंच टाकलेली आहे. सोलल्याने असं चोता लागणार नाही. तर बघा, असे मी बारीक करून आणलेली आहे. ह्या मिश्रणला देखील त्यामध्ये टाकूयात. आता पुन्हा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. अशा प्रकारे थोडंसं मी केसरचे धागे देखील त्यात टाकते. केसर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं. तुमच्याकडे असेल, तुम्हाला आवड असेल तर टाका, नसेल तरी चालतो. तर इकडे बघूया आपला पीठ. बघा, असं व्यवस्थित आपला खवा सगळं एकजीव झालेला आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हाही खव्यापासून जे हे जामून बनवताय ना, त्याच्या रेशो मात्र अजिबात विसरू नका. नाहीतरी जास्त झालं तर कडक होतात आणि कमी पडला ना, तेलामध्ये टाकल्याबरोबर ते मेल्ट होऊन जातात. म्हणून हे रेशो लक्षात ठेवा. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित त्याला करून घ्या. राऊंड करून घ्या. मी अर्ध्यामध्ये तुम्हाला अर्ध मी असं दाखवलेलं आहे. बाकीच्या राहिलेल्या अर्ध्यामध्ये मी तुम्हाला असं सेंटरला खडीसाखर दाणा ठेवून, त्याने काय होतं, खडीसाखर त्यामध्ये ठेवल्याने अगदी शेवटपर्यंत असं तळलं जातं. काही जण म्हणतात ना की आपले जामून पूर्ण व्यवस्थित तळत नाहीये, बाहेरून तर तळतात, आतून कच्चे असतात, असं म्हणतात ना, ते नाही राहणार. हे बघा, आपली चाचणी तयार झालेली आहे. अशा प्रकारे करून घ्या. हे बघा, अशी. ह्याने काय असतो, मध्ये पोकळ असतो ना, मग त्याने काय होतं, तळलं जातो. दोन्ही हे ट्रिक सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा असंही तुम्ही गोल करू शकता. अशा प्रकारे सगळे गोल करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे माझे पूर्ण बॉल्स तळण्यासाठी तयार झालेले आहेत. जामूनच्या गोळ्या तयार झालेल्या आहेत. आता मी हे बघा, अशा प्रकारे आपला चाचणी पण तयार झालेला आहे. एकतारी वगैरे काही नको, फक्त हाताला असं चिकट लागलं की समजून घ्यायचा आपला पाक तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण तूप वापरू शकता. मला अर्ध तूप आणि अर्ध तेल टाकलेली आहे.
तेल जास्त गरम नाही पाहिजे, नॉर्मल टेम्परेचरपेक्षा थोडीशी जास्त, मीडियम हाय. गरम झालं ना बंद करून टाका गॅस. पुन्हा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. हे बघा अशा प्रकारे बबल्स थांबले की पुन्हा गॅस ऑन करा. अगदी सांभाळून केअरफुली करा. हातावर वगैरे पडायची शक्यता असतो म्हणून सांभाळून करा. आता पुन्हा मी गॅस चालू केलेली आहे, अगदी लो फ्लेमवर आहे. आता हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित सगळे तळून घ्या. जर तुम्हाला काळे पाहिजे तर ह्याला आणखीन थोडंसं ब्लॅक करून घ्या, नाही एवढं तर हे पण चांगलं आहे. तर मला असेच रंग पाहिजे. हे बघा अशा प्रकारे आपले सगळे जामुनचे हे तळून झालेले आहेत. हे बघा पुन्हा मी गॅस बंद केलाय. व्यवस्थित त्याचे पूर्ण बबल्स जाईपर्यंत असेच असं राऊंड राऊंड फिरवून घ्या. अगदी सांभाळून करा, नाहीतरी गरम तेल अंगावर पायावर पडायची शक्यता, थोडंसं सांभाळूनच करा. हे बघा अशा प्रकारे पुन्हा आता मी गॅस ऑन केलेली आहे. अशा प्रकारे सॉरी बरं, मला थोडंसं गळा खवखवतो, मला थोडं सर्दीसारखं वाटतंय म्हणून थोडंसं माझा आवाजमध्ये चेंजेस झालेले आहेत बरं का. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित सगळे असे तळून घ्या. जामुन बनवायचं म्हटलं ना फार पेशन्स लागतात, कारण अगदी लो फ्लेमनी करायचं असतं. हे गरम गरम पाकामध्ये असे बुडलेले जामुन असे मुरलेले मस्तपैकी असे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आपले जामुन. तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. माझे ही व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की ट्राय करा. अगदी स्मूथ सॉफ्ट असे झालेले आहेत. थँक्यू.